पालकांनी हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर टीका केली आहे। फेविक्विकमुळे मुलाला तीव्र वेदना व डोळ्यात धोक्यात 3 तास प्रयत्नानंतर फेविक्विक काढून टाके घातले। उत्तर प्रदेशातील मेरठमधून धक्कादायक बातमी समोर आली। एका डॉक्टरने एका चिमुकल्या मुलावर उपचार करताना फेविक्विक वापरल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेने पालकांनी संताप व्यक्त केला। डॉक्टरला सुद्धा धारेवर धरले। या प्रकरणानंतर लोकांचा जीव वाचवणारे डॉक्टरच लोकांच्या जीवावर उठले असं म्हटलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मेरठमधील जागृती विहार एक्सटेन्शन मधील मेपल्स हाइट्स मध्ये घडली। फायनान्सर सरदार जसविंदर सिंग यांचा 2.5 वर्षाचा मुलगा मनराज संध्याकाळी घरी खेळत असताना त्याला टेबलाचा कोपरा लागला। त्याच्या डोळ्याला रक्त येऊ लागलं। कुटुंबियांनी तातडीने मुलाला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेलं। या रुग्णालयात एका डॉक्टरनं जखमी मुलावर उपचार करताना जखमेवर फेविक्विक लावलं। त्यामुळे मुलाच्या डोळ्याला वेदना होऊ लागल्या। कुटुंबांचा आरोप आहे की तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी जखमेची नीट तपासणी आणि प्रथमोपचार केले नाही। शिवाय त्यांनी जखमी मुलाच्या पालकांना बाहेरून 5 रुपयांचं फेविक्विक आणण्यास सांगितलं। कुटुंबाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून ते आणलं। जखम साफ करण्याऐवजी डॉक्टरांनी लागलेल्या जागेवरती ते चिकटवलं। दुसऱ्या दिवशी मुलाला वेदना होऊ लागल्या। मुलाची अवस्था पाहून पालकांची चिंता वाढली। सकाळी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेलं। जेव्हा डॉक्टरांना कळलं की फेविक्विक जखमेवर लावण्यात आलंय, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की परिस्थिती अत्यंत धोकादायक असू शकते। जर फेविक्विक थोडंसं जरी डोळ्यात गेलं असतं तर मुलाच्या दृष्टीवर परिणाम झाला असता। रुग्णालयातील डॉक्टरांना मुलांच्या डोळ्यावरील फेविक्विक काढण्यासाठी जवळजवळ 3 तास लागले। डॉक्टरांनी काळजी घेत मुलांच्या त्वचेला आणि डोळ्याला नुकसान होऊ नये म्हणून फेविक्विक हळूहळू काढून टाकला। फेविक्विक काढून टाकल्यानंतर जखम दिसली आणि डॉक्टरांनी ताबडतोब 4 टाके घातले। या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केलाय।